त्या सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता मालेगावातील पीडित कुटुंबियांची भेट चित्रा वाघ यांना अश्रू अनावर. जर समोर असता तर उभा कापून काढला असता असे म्हणत मालेगावच्या डोंगराळे येथील 3 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. मालेगावच्या डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर पीडित कुटुंबियांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली. पीडित कुटुंबियांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा होईल असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांनी चित्रा वाघ यांच्यासमोर टाहो फोडला आहे. तेव्हा चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. कुठल्या शब्दाने सांत्वन करू? 3-3.5 वर्षाच्या निरागस मुलीवर राक्षसी प्रकार झालाय. या घटनेमुळे प्रत्येक आईचं काळीज रडत असेल. अत्याचार करून राक्षसी पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. मी एक आई, एक महिला आणि या राज्याची मुलगी म्हणून सांगते, कायद्यात तरतूद राहिली असती तर त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रचंड जनप्रक्षोभ आहे आणि या हरामखोराला फाशी व्हायला हवी. घटना घडल्याच्या दिवसापासून मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. एकाही छोट्यातल्या छोटा पुरावा सुटता कामा नये. या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. त्यांना ठेचून काढणं ही काळाची गरज आहे. अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढलंय. त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. पालक म्हणून आपणही जागरूक राहणं आवश्यक आहे. त्याला फाशीच होणार हा देवा भाऊंच्या वतीनं मी शब्द देते, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे. चांगल्या वकिलाकडे ही केस द्यावी यासाठी मी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जे काही त्याच्यात करता येईल ते सगळे प्रशासन, पोलीस करत आहेत. लवकरच चार्जशीट दाखल केली जाईल असंही वाघ यांनी म्हटलेलं आहे. कायदे आहेत, परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जी कायद्यामध्ये तरतूद आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी म्हणून तरी अशी गुन्हे परत परत होत आहे ना. फाशीला घाबरले असते तर असे गुन्हे झाले असते का वापस? ताई, मी समजू शकते तुमच्या भावना, मी समजू शकते. एक आई म्हणून मी जसं मगाशी म्हटलं की समोर आला तर कापून काढू अशी तीव्र भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत. परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून जे आपल्याला करता येतंय त्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे सगळं काम करतायत. देवाभाऊंचं या केसवरती लक्ष आहे. संबंधित SP बाळासाहेब पाटील यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. DYSP स्वतः या केसवरती केसचा पुन्हा आणखीन काय एव्हिडन्स वगैरे काही मिळतात का त्याच्यासाठी त्यांचाही तपास चालू आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये चार्जशीटही लवकर दाखल केली जाईल. आणि त्याच बरोबरीने केस स्ट्रॉंग करण्यासाठी सबळ पुरावे जे लागतात ते पुरावे सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील आणि या हरामखोर सैतानाला फाशीच होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.